हॅलो क्यूटीज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या अजून एका ब्लॉग मध्ये। तर आज मी करते फोटोशूट, ते कशा रिलेटेड आहे वगैरे वगैरे सगळं तुम्हाला ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल, तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा। सो गाइस, मी रेडी झाली आहे आणि असं पहिल्यांदा झालंय माझ्या मते की वेळेच्या खूप आधी मी रेडी होऊन बसली आहे। म्हणजे नेहमी असं होतं की सगळेजण रेडी होऊन येतात, फोटोग्राफर वगैरे सगळं रेडी असतं, पण माझंच आवरलेलं नसतं। आणि असं पहिल्यांदा झालंय की मी 2 तास आधी रेडी झाले। 2 तास म्हणजे आम्हाला जायचं होतं 4 वाजता आणि आता वाजले 3:30, पण माझं 2 वाजताच मी रेडी होऊन बसले। मस्त पूर्ण माझं हेअर्स मेकअप सगळं झालेलं आहे। मेकअप आर्टिस्ट पण थोडीशी फास्ट आहे मेकअप करायला, आणि थोडंसं आज म्हटलं की वेळेच्या अगोदर आपण करून बसूयात। सो कशी दिसते मी? हा माझा पहिला लुक ऍक्च्युली, यावेळी काहीतरी वेगळं करतोय आम्ही, आणि याच्यानंतर दुसरा लुक जो असणार आहे तो आम्ही डायरेक्ट लोकेशनलाच करणार आहोत। सो तो पण तुम्हाला पाहायला मिळेल। काढ की 1 मिनिट, मी काय तर विचारणार आहे, फक्त आन्सर दे। का थांबल्यास? का नाही, काही नाही असंच। आणि आम्ही रेडी होऊन बसलो एवढं, हे लोक अजून आले नाहीत। आता मला कळते की वेट करणं म्हणजे काय असतं, म्हणजे किती पेशन्सचं काम आहे पण, की आपण रेडी होऊन बसलोय आवरून वगैरे आणि समोरचा व्यक्ती येत नाही। मी प्रत्येक वेळी सगळ्यांना माझी वाट बघायला लावते, त्यामुळं आता मला समजते। पण असू देत, मला भारी वाटतं, तेवढ्यातच मी फोटो व्हिडिओ काढून घेतले। आता चान्स भेटलाय मला, तर मी हा सोडणार नाहीये। लेट लावलाय ना, लेट केलाय ना त्यांनी यायला फोटोग्राफर वगैरेंनी, तर मग त्यांना आता मस्तपैकी बघा दाखवतेच। सो आम्ही या ड्रेसवरचं शूट करणार आहोत पहिल्यांदा, ते तुम्ही बघाच व्लॉगमध्ये, आणि नेक्स्ट शूट असणार आहे ते 9वारीमध्ये शिव करणार। सो तो पण बघा। आणि आम्ही आलो आता इथे मंदिरामध्ये। शूट होतं ॲक्च्युली मंदिराच्या बाहेर, पण थोडासा वेळ आहे सनसेट यायला, तोपर्यंत म्हटलं चला मंदिरात जाऊन थोडेफार फोटोज काढूयात। त्यानंतर अचानक आमचं ठरलं की पहिल्यांदा जर आपण ड्रेसमधला लुक केला तर साडीच्या लुकमध्ये रेडी व्हायला खूप वेळ लागेल। सो आम्ही विचार केला की आधी साडीमधले कट काढून घेऊयात, त्यानंतर मग ड्रेसची काढून तसंच डायरेक्ट घरी जाऊ शकतो। म्हणजे सारखं सारखं चेंज करून वगैरे वेळ घालवत बसण्यापेक्षा मग आम्ही असं ट्राय केलं। आणि मग आम्ही पटपट रेडीसुद्धा झालो। मेकअप आर्टिस्टने पटपट हेअरस्टाईल, मेकअप आणि माझं ड्रेसिंग वगैरे करून घेतलं, आणि आम्ही सगळं करून जेव्हा लोकेशनला गेलो आणि रात्र व्हायला अजून वेळ होता ना, रात्री आम्हाला ते शूट करायचं होतं। सो म्हटलं रेडी होईपर्यंत रात्र पण होईल, मग जास्तीचा टाइम वेस्ट नाही होणार। तरीही त्यातही आम्ही लवकरच आवरलं। आणि हा आहे माझा फायनल लुक। कशी दिसते आहे कमेंट करून सांगा। आता मी आली घरी, आणि आमची जी कॉन्सेप्ट होती ती नाईटची होती, त्यामुळे आम्ही नाईट होईपर्यंत वाट बघत होतो। डेचं जे होतं ते थोडंफार आम्ही शूट केलं, बट नाईटचं जे होतं तेव्हा करायला गेलो तर काय ते व्यवस्थित झालं नाही टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे। कारण आमचे जे लाईट्स होत्या त्याचं एकाचं चार्जिंग फुल कमी होतं, त्यामुळे ते लाईट्स आम्हाला यूज नाही झाल्या। आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईट्स कमी पडत होत्या आणि नाईटला व्यवस्थित म्हणजे काही झालंच नाही। आम्ही खूप प्रयत्न केला करायचा, पण जसं हवं होतं तसं काहीच झालं नाही। त्यामुळे म्हटलं की त्या टाइमला माझा खूप मूड ऑफ झाला होता, पण आता असं वाटतं की ठीक आहे ना, नसेल कदाचित ते आहे। प्रत्येक वेळेसच मनासारखं नाहीत होत ना गोष्टी, कधी कधी खूप चांगल्या होतात, तर कधी कधी असं पूर्ण फ्लॉप गेलं, एखादी गोष्ट आपण करतोय आणि ती पूर्ण फ्लॉप गेली तर इट्स ओके, कारण कधी ना कधी हे पण होत असतं। प्रत्येकच वेळ चांगलंच व्हावं, आपल्या मनासारखंच व्हावं असं नसतं। सो अजून पण थोडासा मूड ऑफ आहे, तो थोड्या वेळात होईल नीट। पण मी कशी दिसते ते सांगा, तुमच्या कमेंट्स चांगल्या चांगल्या आल्या तर त्या वाचून तरी मला चांगलं वाटेल।
सो आता मी घरी जाते, 1-2 व्हिडिओ बघते अजून पण, कारण लुक एवढा मस्त केलाय मी आणि काहीच नाही करणार असं नाही होऊ देणार मी. सो मी आता जाते वरती आणि थोडंफार फोटोज काढते. आजचा लुक तर काय झाला नाही, माझी खूप इच्छा होती कारण खूप छान कॉन्सेप्ट होती ती, पण इट्स ओके, नेक्स्ट टाइम आपण करूयात. आणि उद्याचा ब्लॉग मी कंटिन्यू करते बिकॉज उद्या एक ॲड शूट आहे आणि तिकडेच मी जाणार आहे. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आणि 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 गाईज, मी आता जेव्हा गावातून येत होती तेव्हा मी पप्पांना भेटायला गेली लुक दाखवायला माझा, कारण पप्पा जोपर्यंत घरी येणार 10 वाजेपर्यंत तोपर्यंत मी हा सगळा गेटअप काढून मेकअप वगैरे रिमूव्ह करून झोपी गेलेले असणार आहे. सो मग मी विचार केला की पप्पांना आपण दाखवून येऊयात. तर मी पप्पांकडे गेली, पप्पांना लुक दाखवला, त्यांना खूप आवडला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे येताना मग मी म्हटलं यार असं कसं, मला वाईट वाटत होतं ना की एवढा छान लुक केला आणि काहीच नाही करू शकले. मग मी एक छोटासा व्हिडिओ घेतलेला आहे महाराजांसोबत, तो मी इथे बाजूला वगैरे ऍड करते. सो तो तुम्ही बघा. आणि जेव्हा मी व्हिडिओ घेत होती एकटीच असंच घेत होती मी, असं माझ्या फोनमधूनच हातात माझ्या पकडूनच व्हिडिओ. तर तिथे 2 आजोबा होते, ते बोलले बाळा व्हिडिओ घ्यायचाय तुला, फोटो काढायचाय का, दे मी काढतो. मग त्यांनी जो फोटो काढलाय तो पण मी बाजूला ऍड करते, तो पण तुम्ही बघा. आणि जेव्हा मी गाडीवरून येत होती ना तेव्हा खूप जणांनी आजूबाजूला येता जाता गाडीवरून मला बोलले की क्यूट दिसतेय, छान दिसतेय, मस्त झालाय लुक वगैरे वगैरे. तर त्यामुळे थोडीशी मी अजून पॉझिटिव्ह झाली आणि माझा जो मूड ऑफ होता तो खूप जणांनी माझी तारीफ केल्यामुळे चांगला झाला. तर आता मी हॅप्पी आहे. आणि मी मुद्दामून ज्वेलरी कमी घातली आहे, बँगल्स फक्त ग्रीन कलरच्या घातलेत आणि एकदम हेअरस्टाईल पण तुम्ही एकदम सिंपल, सगळं सिंपल केलंय बिकॉज मला एकदम सिंपल लुक हवा होता. त्यामुळे मेकअप पण एकदम ओव्हर जास्त केला नाही. पण आता कदाचित फ्लॅशने मी करते व्हिडिओ, सो कदाचित लाऊड वाटेल मेकअप, बट मेकअप मी खूप सॉफ्ट आणि खूप असं साधं करायचं होतं, सो तसंच केलंय. आणि आता मी जाते वरती, बघू मला काही व्हिडिओज करता आले तर मी करेन नक्कीच. आणि आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो मम्मीला दाखवूया कशी दिसते विचारूया. आणि सगळं ओझं घेऊन फिरते मी. टिंग 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 टिंग. कोण आहे का घरामध्ये? मम्मी कशी दिसते? खरंच छान दिसते कलर. हा, मी कशी दिसते? बाळावी छान जिजामातावाने चांगली दिसते. आणि मम्मी नेहमी फोटोशूट करून आली, असा मेकअप वगैरे केला असं, साडी घातली असली की नजर काढते. आणि मी जेव्हा तिथं फोटोशूटला ते रेडी व्हायला एका ठिकाणी गेली होती ना, दीदीचा कॉल आला होता मला की जागा चांगल्या नसतात वगैरे व्यवस्थित. मग ते त्या घरातल्या काकूंनी ऐकलं तर त्यांनी मला लिंबू दिला होता माझ्याजवळ ठेवायला. आणि मी विसरले होते आज लिंबू न्यायचं, कारण कुठे कुठे जागा चांगल्या नसतात ना. आणि आम्ही डोंगराच्या साईडला गेलतो तर हा त्या काकूंनी लिंबू दिलेला मला सेफ्टीसाठी जवळ ठेव म्हणून. नाहीतर मी असं रेडी होऊन गेली ना कुठे पण किंवा फोटोशूटला तर त्या दिवशी आजारीच पडते नेहमी. थोडा वेळ थोडेसे व्हिडिओज केले आणि त्यानंतर मी मेकअप रिमूव्ह करून घेतला. पहिल्यांदा वेट टिश्यूने मेकअप रिमूव्ह करून घ्यायचा व्यवस्थित. त्याच्या आधी ऑइलने मी मसाज केली होती फेसला आणि फेस वॉश वगैरे करून आता राहिलेलं उरलेलं सगळं वेट टिश्यूने काढून घेतलं. त्यानंतर मी ॲज युजल स्किन केअर सुरू केलं आणि टोनर पहिल्यांदा अप्लाय करून घेतलं. आय नो मी लास्ट व्लॉगमध्ये बोलली होती की मी स्किन केअर व्लॉग अपलोड करेन, पण अचानक हे फोटोशूट वगैरे, मग हा व्लॉग आधी अपलोड करते, देन मी बनवेन स्किन केअर व्लॉग आणि नक्की अपलोड करेन. कारण सिरियसली मला खूप छान रिझल्ट आला आहे स्किन केअरने. आणि होममेड पण मी काही हे केलं होतं ना, मास्क वगैरे, त्याच्यामुळे पण. माझं आधीचं फेस बघा तुम्ही, मी साईडला व्हिडिओ लावते. आणि विदाऊट मेकअप तर माझी स्किन आणि माझं फेस तुम्हाला दिसतेच. आता वेगळं काही सांगायची किंवा दाखवायची गरज नाहीये. आणि तो व्हिडिओ पण मी लवकरच अपलोड करेन, तुम्हाला हेल्पफुल असेल नक्कीच. आणि तुम्ही बघू शकता की ती ग्लो वगैरे आलाय फेसवरती माझ्या. सो तुम्हाला पण माझं स्किन केअर रुटीन हवं असेल किंवा तुमच्या स्किनवरती काय अप्लाय करायचं, काय केल्याने काय होतं, हे सगळं जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्की तुमच्यासाठी तो व्लॉग बनवायचा प्रयत्न करेन, ज्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमची डॅमेज स्किन रिपेअर करण्यासाठी खूप हेल्प होऊ शकते.
सो गाईज आज आहे डे 2 म्हणजे काल आपण फोटोशूट केलं आणि आता मी निघाली आहे शूटला. आणि हा आहे माझा लुक, हा आहे माझा मेकअप जो की मी स्वतः केलाय. आणि प्लस फक्त आता माझे हेअर्स राहिलेत हे करायचे, कालचं होतं तसंच आहे. त्यामुळे आता मला वाटतं की कर्ली होणार आहेत. पण आता शॉपमध्ये स्ट्रेटनर आहे की घरी ते मला सापडत नाहीये. घरी तर सापडला नाहीये, शॉपमध्ये असावा, नाहीतर मग काय आज केसांचं जंगलच होणार आहे. सो आता मी निघाली आहे शॉपमध्ये, तिथं जाऊन पटपट जे राहिले ते पटपट आवरणार आणि तिथून जाणार ॲड शूटला. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आणि मी सांगितल्याप्रमाणे आजारी असं जास्त नाही, पण सर्दी झाली आहे, डोकं दुखतंय, पाय दुखतोय, तर हे आज शूट करायचंय. आता कसं होतंय काय माहिती. आणि मी आली आहे शॉपमध्ये आणि हेअर्स पण कोम करून घेतलेत, थोडेफार कर्ली झालेत, पण ठीक आहे, आता काहीच करू शकत नाहीये कारण स्ट्रेटनर मला सापडतच नाहीये. आणि एवढी गडबड झाली आहे की बाळासाहेब मला न्यायला आलेत खाली, त्यामुळे मी पटपट जाते. आता आपण भेटूया डिरेक्ट लोकेशनला किंवा गाडीमध्ये. बाय. आणि मी पोहोचली आहे इकडे. थोड्याच वेळात मी शूट सुरू करेन आणि BTS मी दाखवू शकेन का नाही आय डोंट नो, बट आय विल ट्राय. सो गाईज हा आहे माझा दुसरा लुक. आत्ताच मी चेंज केला आणि साडी मी स्वतः घातली आहे, कोणीच नव्हतं हेल्पला. सो आता दुसरा लुक आहे, तर त्याच्यामध्ये शूट मध्ये बसतो. आणि किचन हीच तर महिलांची आवडीची जागा, मग किचन फॅन्सी आणि सुंदर तर असायलाच हवं. मधील महिलांचा किचन हीच तर महिलांची आवडीची जागा, आणि हा आहे माझा तिसरा लुक. आणि ही पण साडी मी मीच घातली आहे. सो आता टचअप करते आणि मग भेटू. हा आहे माझा चौथा लुक. आणि आता आम्ही निघालोय परत एकदा जिथे शूट होणार आहे. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. गाईज आता आली आहे मी विट्यामध्ये शूट करून आणि मी खूप दमली आहे, त्यामुळे आजचा ब्लॉग इथंच एंड करते. बाय, भेटू आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये. गाईज मी ब्लॉग एंड केला होता, पण मम्मीकडे भरलं वांग करते, मस्तपैकी मसाला भरून ठेवलाय. आता ते कढईमध्ये फ्राय करून घेणार, हे बघा. त्यामुळे म्हटलं ह्याचा व्हिडिओ घेऊयात मस्तपैकी. आज मस्त मस्त खायला मिळणार. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. तर हॅपी रहा, हेल्दी रहा आणि असंच प्रेम करत राहा. बाय बाय.